तर कसं काय मंडळी, आज आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही सगळे चाललो वरसगावला सेफ्टी दोरा पाहण्यासाठी. ती शाहीर कोण आहे? एकनाथ शिंदे. नाही, रत्नाकांत महाकाळ. आणि शाहीर दुसरी पूनम मागरकर. हा, चला तर मग. माहित नाही दिसले नाही कुठे आलेत का? हो, बसले आतमध्ये. बसलेत का? आले सपोर्टला आहेत तुम्हाला. नमस्कार, माझे मित्र अथर्व चितलकर यांनी नव्यानं यूट्यूब चॅनलची निर्मिती केलेली आहे आणि त्यांच्या या यूट्यूब चॅनलला पडणाऱ्या या तिसऱ्या ब्लॉगला तुम्ही सर्व रसिकांनी प्रेमानं लाईक सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. रसिका तुमची माझी जोडली असे माझ्या ममता ही सारी तुम्ही गेली बहार ते मत ठेवू शक्ती तुल्याची ही मशाल शब्दाची ही मजा आयोजित केलेला आहे. बुवा एकदाचा कायदा एकदा होऊनच जाऊ द्या. शाहीर आवाज आणि मी त्यावेळी बोलतो आलाप गावा घाणेकर बुवाने गावा शंकर बुवाने गावा. मी कधी आलाप गायतच नाही. माझी लढण्याची शैली वेगळी आहे. मी आलाप गातो कधी बाईनी गवळण गायली आहे की नाही. काय येऊन घाली तुझ्या आईच्या गाणी. अगं बाई तू शक्तीवाली आहे, बापसाच्या गाणी म्हण. तुला बापसाने सांगितलं नाही बरोबर ना. आता ती स्वतः उडून घेईल. माझा बाप काढला. बाप हा गुरु असतो, गुरु बाई. तुला बापसाने सांगितलं ना की गवळणी कशा गायच्या त्या आहे की नाही. स्त्रीनं पुरुषानं बोलावं, पुरुषानं स्त्रीला बोलावं. बरोबर आहे ना. हा चाललेला शक्ती तुला आहे, भेद आहे. आणि हे जर जबरदस्ती ऐका आता नाही दिसाने पडली गाठ होतो पाहत या दिसाची वाट. बया बोले ही काही तिला कळत नाही. बया बोले ही काही तिला कळत नाही. का वागते अडाण्यावाणी तुझ्या आईच्या तुझ्या आईच्या हंडीतून गाडी पाणी. एक दगड मारला तरी काम होतो एक नाही. पाणी काढायला किती वेळ लागतो. कुठं पण उभं राहा बोलू. आणि मी बोलायला घाबरत नाही आहे नाही. बाया बोले ही काही हिला कळत नाही. का वागते अडाण्यावाणी तुझ्या आईच्या या तुझ्या आईच्या या गाडीतून गाडी. आता आणि म्हणून म्हणायचंय हे पूनम काग पडली साजला नरम. काय मिळून बारी केलं नाही. हे पूनम काग पडली साजला नरम. तुला वाटत नाही का शरम आज करीन तुझला गरम. भरपूर आणखी निघायचं आणि म्हणून या ठिकाणी माझी गवळण घेते बघा. काय का मजेशीर आहे की नाही. यशोदेकडे सगळ्या गवळणी येतात. एक जण येते तुझ्या कानावर माठ फोडला. यशोदा म्हणते अगं तू खात्री करून घे. तू सांगशील काही ह्यानच फोडला म्हणून. तुझ्या नवऱ्यात पण रागा नापडला नसेल पोराने फोडली नसेल. तू सांगशील माटा फोडता म्हणते कशी तू. माटा फोडता म्हणते कशी तू. कोणी नसे हा तुझ्या खात्री करून ये आधी तुझी तू. उगाच का आपण सुजा
सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी साधा शब्द बघितलं, चुकीचं वर्ड आहे काय? चुकीचं वर्ड आहे काय? सांगशील कोणी फोडला तो? सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी, सांग कोणी फोडला, सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी, सांग कोणी फोडला तुझा, सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी, सांग कोणी फोडला तुझा, सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी, सांग कोणी फोडला. सरोवरात राहतो हा दुसरा भाग त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वाचक मंडळी आहेत आमचे सुदाम बाबा यादव यांच्या भाषणातून आलेलं आहे. या ठिकाणी उत्तर त्यांनी मला सहयोग दिलेला आहे, ज्याचाही त्याला द्यावं मी म्हणत नाही, आहे की नाही. त्यांनी मला या ठिकाणी जे आहे तो विषय या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. पुढे त्रिनेत्र असणारा मासा, त्याचे नाव भगदत्त आहे. त्याला त्यांच्याकडे पुरावा आहे. तो बंगालच्या उपसागरात राहत होता. शंकराच्या वराने तो माजला होता. ग्रंथ काशीखंड आहे, दुदंबी आख्यान आहे आणि त्याच्यामध्ये बाय बघून हे एवढे तुला आधार दिलेले. हा जर बघ. आणि माझा विषय असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी हे पूर्वजन्मीचे कोण होते, त्यांची नावं काय, एवढाच माझा विषय आहे. आणि तो विषय काही म्हणते कुठलं तरी असं गुगल बिगल वरून म्हणतात ना, काय ते कुठली चाट आलाय ते, हा चॅट जीपीटी, असलं काही नाही. आम्ही काढतो हुडकून, मग आम्ही हुडत केलं चॅट जीपीटीला गावतोय का गुगलला गावतोय तो पहिला तपासतो, आहे की नाही. गुगलवरून काय पण काढायचं. हा आणि म्हणून म्हणून इकडे साहेबांना सांगितलं तुम्ही आपलं तिकडचं साऊंड होला बघा, तिला खरमान मोरू दे. अर्जुनाचा गाठी धनुष्य एवढं भारी आहे की नाही. वार असं करायचं ना, आपण ड्रायव्हर जरी चालवणार असतो तरी आपण काय म्हणतो, गाडी पळते, काय गाडी स्पीडनी पळते. चालवणारा कधी विचार धरत नाही, तसं चालवणारा अर्जुन कधी विचार धरत नाही. पण गांडीव धनुष्याचा वार आहे ना, कचाकच म्हणजे मी माझ्या मनात बोलत नाही, कुठले पण शब्द टाकून काही जुळवाजुळू करायची म्हणून बोलत नाही, कारण का एवढ्या लोकांसमोर बोलायचं. बेसिक या ठिकाणी मराठी शब्द रत्नाकर म्हणून पुस्तक आहे. सगळे ह्याला मराठीत काय म्हणतात, त्याला काय करतात, त्याचा सगळा आधार घेऊन या ठिकाणी बोलत असतो. कचाकच म्हणजे वेगवान, वेगवान वार करणारा कुठला धनुष्य आहे तर गांडीव धनुष्य. तो आता ह्याच्या वार करील, ते बाजूचा सैनिक सांगताय कसा कचाकच वार करील ना, भय कसा आता गांडीव धनुष्य म्हणतात त्याला. युद्धाची कुरुक्षेत्रावर होत नांदीवर, अर्जुनाच या शस्त्र थोर होत बांधीवर, बघा करील कचाकच वार तो, हा बघ करील कचाकच वार तो. अब याच्या गांडीवर, हा गांडीवर, हा ब याच्या, है की नाही, या बयाच्या म्हणत नाही, हा ब याच्या वार करेल गांडीवर. युद्धाची कुरुक्षेत्रावर होती नांदीवर, युद्धाची कुरुक्षेत्रावर होता नांदीवर, अर्जुनाच या शस्त्र थोर होत बांधीवर, बघ करील कचाकच वार तो या भैयाच्या गांडीवर. भैयाच्या गांडीवर द्रौपदीकडे सगळे ऋषी दुर्वास मुनीने एवढे 500च्या वर मंडळी शिष्य मंडळी आणली. हिला प्रश्न पडला एवढ्यांना जेवण कसं घालायचं, म्हणून तिने कृष्णाचा धावा केला. कृष्ण आला, तो जेवायला म्हणजे ते तिकडे आंघोळीला गेल्यानंतर ते परत येत असताना ती म्हणते केवढं ग तुझं बुवा आले, तुझ्याकडे पाहुणे जे आले केवढं ग तुझं बुवा आले. आपण म्हणतो केवढं पाहुणं आले, म्हणतो ना आपण केवढं पाहुणं आले. कृष्ण म्हणतोय केवढं ग तुझं बुवा आले, बुवा आलं तेवढं तुझं बुवा आलं. 500च्या वर म्हणजे काय काय कमी आहेत काय, एवढाच विषय. इथं दिसतात काय
हिचं दिसतात पाहुणं, हिचं पाहुणं पण आयुष्यात दिसायचं नाही तर बाकीचं काही दिसणारच नाही. दिसतात काय असं नाही. या ठिकाणी घेतो बघा. स्वयंपाक करतो डाळ भात. हा. जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी, भूक भागवीन मी एका दाण्यावरी. आणि उठू नका. हा, एका दाण्यावर भूक भागवलं ना कमी का म्हणायचं म्हणत नाही. हा त्या भांड्याने एकच दाणा लागलं होतं, कृष्णाने एकच दाणा खाल्ला, अख्ख्या सगळ्या ऋषीमुनींची पोटं भरली. भूक भागवीन मी एका दाण्यावरी, मी करीन प्रॉब्लेम सॉल्व. कृष्ण म्हणतोय. आता ही बाया म्हणते ध्यान मेले इंग्रजी कुठं आणलं? तू काय मोबाईलला दुसरा म्हणणारच काही भ्रमण ध्वनी मोबाईलच म्हणणार. आपण म्हणतो काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे, साहेबांच्याकडे जायला पाहिजे, राजूला साहेबांच्याकडे. सहज गोष्टी आहेत मराठीत आलेल्या. मी करीन प्रॉब्लेम सॉल्व, मी करीन प्रॉब्लेम सॉल्व, मी पाहतो बघ केवढे तुझे हे बोल ग. खाली बसा बसला केवढे तुझं हे बोल ग. मी कशी बोल ग बोल मला काय म्हणता तुम्ही. जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी, भूक भागवीन मी एका दाण्यावरी, मी करीन प्रॉब्लेम सॉल्व, मी करीन प्रॉब्लेम सॉल्व, मी पाहतो बघ केवढे तुझे हे बोल, मी पाहतो बघ